कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाहीये. विलिनीकरणावर रोहित पवार यांचं हे विधान 9 तारखेनंतर स्पष्टपणे सगळ्या गोष्टींवर बोलणार असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. राजकीय दृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दुःख वाटतं असं रोहित पवारांनी म्हटले. विमानात काय झालं सगळं मांडणार असंही रोहित पवार म्हणाले. 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल. काही शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या, या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. युती होईल नाहीतर विलिनीकरण होईल नाही होईल याच्यावर मी भाष्य करणं एवढं मोठा नाही. फक्त हे जे काय राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथं चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही. चर्चा दुसरीकडेच कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलंय हे बघून कुठेतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं. काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल, समजा DGCI असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाहीतर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू. बघा, 13 दिवस होऊ द्या. 9 तारीख ही फार महत्वाची आहे आणि त्यानंतर मग स्वतः सुनित्रा काकी बोलतीलच ना. कारण शेवटी सुनित्रा काकी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत अजितदादांच्या जागेवर आणि त्या काळची ती वेळ असल्यामुळे त्यांना सर्व आमदारांनी, सर्व लोकांनी, आम्ही सुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काकी जेव्हा बोलतील त्यानंतरच याच्यावर आपल्याला खूप जास्त स्पष्टपणे